कुत्र्यासारखं मारणारी माझी बहीण आणि कुत्र्यासारखं मार खाणारी म्हणजे मी. 0% पण आमचं काय पटत नाही असं घरच्यांना वाटते, बट आमची वाईब लय भारी मॅच होती. आता बहीणचा कितीही मार खाल्ला तरी बहीण बहीणच असते आखरीला, कारण की घरातले काम आपण तिला विचारल्याशिवाय करतच नाही. मग ते खाणं असो की आगाव काम करणं असो. थोबाडवारी करून गेल तर तिच्या जवळ नंतर पण तिला म्हणलं मी उद्या चालले नांदीला, आता तू राहाय म्हणले. बहीणची रिॲक्शनला एक घंटा फरक पडत नाही मला, तू राहाय की न राहाय. मला म्हणली निघ. अरे तुझ्या Q&A व्हिडिओ बघत होते तिनं, आणि तुम्ही बघला की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नाही बघला तर चेक करा, बायो मध्ये लिंक आहे. लिटरली आज मला माहित झालं की आपल्या घरच्या एवढं रोस्ट आपल्याला कोणीच करू शकणार. आता काय झालं, पप्पांना आवाज दिला मला, आदू इकडे आहे म्हणले. म्हणलं हा पप्पा बोला म्हणलं. चहा करायला म्हणले. म्हणलं करू का म्हणलं, मी तू करू नको म्हणले, दीदीला करायला म्हणले. म्हणजे तोंडावर बेइज्जती अशी करते की म्हणलं, मला कशाला आवाज द्यायचा एवढं म्हणणं होतं माझं. दीदी तिचंच होती बरं काही